वेलकम इन MPSC एक्झाम गोल. या व्हिडिओमध्ये आपण MPSC मार्फत राज्यसेवा परीक्षेसाठी काही बदल करण्यात आले आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत. MPSCच्या आलेल्या नवीन नोटिफिकेशननुसार पहिला बदल असा की राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी CSAT हे क्वालिफाय असणार नाही असं MPSCच्या राज्यसेवा परीक्षेसाठी केलेल्या बदलामध्ये दिसत आहे. दुसरा बदल असा दिसत आहे की राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की काही पदही MPSC मार्फत राज्यसेवा परीक्षेतून भरली जाणार आहेत. आता ही पदं कोणती MPSCने या नोटिफिकेशनमध्ये डिक्लेअर केलेले आहे. बघा, तर या पदांमध्ये पहिलं पद आहे उपसंचालक, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प उपायुक्त गट अ, उपजिल्हाधिकारी गट अ, पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त गट अ, सहाय्यक राज्यकर आयुक्त गट अ, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी उच्च श्रेणी गट अ, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ, मुख्याधिकारी नगरपालिका नगर परिषद गट अ, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट अ, शिक्षणाधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ प्रशासन शाखा, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 2 सहाय्यक आयुक्त गट अ, उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ, तहसीलदार गट अ, सहाय्यक संचालक कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता गट अ, सहाय्यक कामगार आयुक्त गट अ, उपशिक्षणाधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखा, कक्ष अधिकारी गट ब त्यामध्ये मंत्रालयीन विभाग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब, लेखा अधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब, सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब, मुख्याधिकारी नगरपालिका नगर परिषद गट ब, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट ब, उपअधीक्षक भूमी अभिलेख गट ब, उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब, सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब, उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब, सरकारी कामगार अधिकारी गट ब, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, संशोधन अधिकारी, गृहप्रमुख प्रबंधक गट ब आणि नायब तहसीलदार गट ब. तर अशी टोटल 30 पदं राज्यसेवेअंतर्गत बघा, वर्ग 1 साठी 15 आणि वर्ग 2 साठी 15 अशी टोटल 30 पदांसाठी परीक्षा होणार आहे. आता या परीक्षेचे टप्पे पहा. तर परीक्षा ही एकूण 3 टप्प्यामध्ये होणार आहे. पहिला टप्पा म्हणजे पूर्वपरीक्षा. यामध्ये ही जी पूर्वपरीक्षा आहे ही 400 गुणांची असणार आहे. मुख्य परीक्षा 2 भागांमध्ये विभागलेली आहे. त्यामध्ये पहिलं म्हणजे लेखी परीक्षा जी 800 गुणांची होणार आहे आणि दुसरं म्हणजे मुलाखत होणार आहे ती 100 गुणांसाठी होणार आहे. तर आपण बघतो की पूर्वपरीक्षा ही मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या विहित मर्यादित सीमित करण्यासाठी घेण्यात येते. याकरिता पूर्वपरीक्षेसाठी आयोगाने विहित केलेल्या किमान सीमारेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचंच मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवले जाते. आता या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन कशा स्वरूपात केले जाणार आहे तर चुकीच्या उत्तरांसाठी 1/4 गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार आहेत. अजून एक बदल असा आहे की राज्यसेवा पूर्वपरीक्षेकरता प्रश्नपत्रिका क्रमांक 2 मधील डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग या घटकाकरिता नकारात्मक गुणांकन लागू असणार नाही. तसेच एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा जास्त उत्तर दिली असतील तर त्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं समजलं जाणार आहे आणि त्या उत्तराचे सुद्धा 1/4 तेवढे गुण एकूण गुणांमधून वजा करण्यात येणार आहेत. एखादा प्रश्न अनुत्तरित असेल म्हणजे एखाद्या प्रश्नाचं आपण जर उत्तरच दिलं नाही तर त्यासाठी नेगेटिव्ह मार्किंग त्यासाठी लागू होणार नाही. तसेच वरीलप्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच गणण्यात येईल व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. आता यासाठी पात्रता काय असणार आहे बघा.
भारताचं नागरिकत्व असणं गरजेचं आहे. वयोमर्यादा किती असणार आहे तर बघा, जाहिरातीमध्ये नमूद दिनांकानुसार किमान वयोमर्यादा जी आहे अमागास आणि मागासवर्गीय घटकांसाठी ती आहे 19 वर्षे आणि अमागास गटासाठी कमाल मर्यादा आहे 38 वर्षे, तर मागासवर्गीय आणि अनाथ गटासाठी आहे 43 वर्षे. तसेच प्रावीण्यप्राप्त खेळाडू असतील, अमागास गटातील असतील तर त्यांच्यासाठी वयोमर्यादा आहे 43 वर्षे आणि मागासवर्गीय जर असतील तर 43 वर्षेचं आहे. माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजाधिष्ठ अधिकारी असतील तर अमागास गटासाठी 43 वर्षे आणि मागासवर्गीय गटासाठी सुद्धा 43 वर्षे. तर काही उमेदवार दिव्यांग असतील तर ते वयाच्या 45 वर्षे वयापर्यंत परीक्षा देऊ शकतात. विहित वयोमर्यादा इतर कोणत्याही बाबतीत शिथिल करण्यात येणार नाही. आता एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक अर्हता काय काय असणार आहे बघा. तर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ आणि लेखाधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब ही जी 2 पदं आहेत यांच्यासाठी जी शैक्षणिक अर्हता आहे ती अशी आहे की त्यांनी सांविधिक विद्यापीठाची किमान 55% वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केलेली असणं गरजेचं आहे किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट्स यांनी आयोजित केलेल्या परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किंवा सांविधिक विद्यापीठाची वाणिज्यमधील पदव्युत्तर पदवी किंवा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञासह पदवी म्हणजेच MBA झालेलं असणं गरजेचं आहे. आता पुढचं पद आहे बघा, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब. तर या पदासाठी शैक्षणिक अर्हता अशी आहे की या उमेदवारांनी भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स किंवा मॅथ्समधून BSc झालेलं असणं गरजेचं आहे किंवा मग तो उमेदवार अभियांत्रिकी शाखेतील पदवी म्हणजे BE झालेला असणं गरजेचं आहे. चौथं पद आहे बघा, उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ आणि उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब. तर या पदांसाठी सांविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील पदवी असणं आवश्यक आहे. तसेच विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी असेल तरीही ते उमेदवार उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ किंवा उद्योग अधिकारी तांत्रिक गट ब साठी फॉर्म भरू शकतात. त्यानंतर पहा, शारीरिक अर्हता काय आहे ते इथं दिलेलं आहे. आता परीक्षेच्या संधी किती राहतील तर पहा, आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारास संधीची कमाल मर्यादा खालीलप्रमाणे असणार आहे. त्यामध्ये पहा, खुल्या गटातील उमेदवार जे आहेत त्यांच्यासाठी संधी टोटल 6 उपलब्ध राहतील. पहा, म्हणजे खुल्या गटातील उमेदवारांसाठी कमाल 6 संधी उपलब्ध असतील. अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील म्हणजे SC ST प्रवर्गातील जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी कमाल संधीची मर्यादा लागू असणार नाही. उर्वरित मागास प्रवर्ग जो आहे त्या प्रवर्गातील उमेदवारास कमाल 9 संधी उपलब्ध राहतील. आता उमेदवारांची संधीची संख्या कशाप्रमाणे लागू राहील ते बघूया. तर उमेदवाराने पूर्वपरीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित स्पर्धा परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्वपरीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिलेला असेल तर त्याची सुद्धा ती संधी समजली जाईल. उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरला तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल आणि त्याची ती परीक्षेची संधीसुद्धा गणली जाईल. प्रत्येक परीक्षेसाठी संधीची गणना स्वतंत्रपणे करण्यात येईल. संबंधित संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमातील वयोमर्यादेच्या गणनेसह इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. तसेच शासनाकडून संबंधित सामाजिक प्रवर्गाकरिताची विहित केलेल्या उच्च मर्यादेपर्यंतच उमेदवारास त्यांना देय असलेल्या संधींचा फायदा घेता येईल. आता या परीक्षांसाठी शुल्क किती असणार आहे ते बघूया. तर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अमागास प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क आहे 544 रुपये, तर मागासवर्गीय व अनाथ घटकांसाठी 344 रुपये एवढं परीक्षा शुल्क असणार आहे.
तर राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी अमागास गटासाठी परीक्षा शुल्क आहे 544 रुपये आणि मागासवर्गीय आणि अनाथ घटकांसाठी 344 रुपये एवढे परीक्षा शुल्क असणार आहे. त्यानंतर पहा पूर्व परीक्षा जी आहे तर या परीक्षेचे टप्पे बघूया आपण. एक लेखी परीक्षा असणार आहे, एकूण 400 गुणांची 2 प्रश्नपत्रिका आहेत आणि दोन्हीही कंपल्सरी असणार आहेत. आता पेपर 1 आणि पेपर 2 असं स्वरूप असणार आहे. 100 प्रश्न असणार आहेत पेपर 1 मध्ये, तर पेपर 2 मध्ये 80 प्रश्न असणार आहेत. पेपर 1 200 गुणांसाठी असणार आहे, पेपर 2 200 गुणांसाठी असणार आहे. माध्यम मराठी आणि इंग्रजी दोन्हीही असणार आहे. प्रश्नपत्रिकेचं म्हणजे प्रश्नपुस्तिकेचं जे माध्यम आहे ते मराठी आणि इंग्रजी असे दोन्हीमध्ये असणार आहे. परीक्षेचा कालावधी पेपर 1 साठी 2 तास, तर पेपर 2 साठी सुद्धा 2 तास आहे आणि पेपर 1 आणि पेपर 2 हे दोन्हीही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहेत. त्यानंतर पहा मुख्य परीक्षा जी आहे त्या मुख्य परीक्षेचे जे टप्पे आहेत त्यामध्ये बघा 2 टप्पे असणार आहेत. एक आहे लेखी परीक्षा जी 800 गुणांची असणार आहे आणि मुलाखत जी आहे ती 100 गुणांची असणार आहे. यानंतर पहा निकाल जो आहे तर लेखी परीक्षा आणि मुलाखतीमध्ये प्राप्त केलेल्या गुणांची एकत्रित बेरीज करून सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल. वरीलप्रमाणे तयार करण्यात आलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. बघा तर पहा आपण आजच्या व्हिडिओमध्ये 2 बदल बघितले. एक बदल म्हणजे सीसॅट क्वालिफाय असणार नाही आणि दुसरा बदल असा आहे की 30 पदं राज्यसेवेअंतर्गत भरली जाणार आहेत. ती आपण मगाशीच बघितलेली आहेत. आता पहा CDPO ही जी एक्झाम आहे ती राज्यसेवेअंतर्गत होणार की नाही, तर ही परीक्षा राज्यसेवा अंतर्गत होणार नाही. तर या परीक्षेची स्वतंत्र ॲड पुढील काळात निघू शकते असं या नोटिफिकेशननुसार दिसत आहे. अधिक माहितीसाठी या नोटिफिकेशनची PDF फाईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ती फाईल डाउनलोड करू शकता आणि ही सर्व माहिती मिळवू शकता. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.